कर्मासह धनात वृद्धी 7.5 होईल प्रगती. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरु परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीवर गुरु परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहे. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करतील. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब मोठी सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. या काळात करावयाचे काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. सुरुवातीला आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. नैसर्गिक शुभग्रह म्हणून गुरुदेव ओळखले जातात. ते पत्रिकेतील ज्या स्थानात जातात त्या स्थानाचं महत्त्व वाढवतात. त्यांचं आता होणारं राशी परिवर्तन सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. ते पत्रिकेतील ज्या स्थानात जातील त्या स्थानाशी संबंधित क्षेत्रात वाढ होईल. कुणाचं करिअर उंचावेल, कुणाच्या आयुष्यात लग्नाचे योग निर्माण होतील, संतती सुख मिळेल, आयुष्याला नवीन दिशा मिळेल, वास्तुयोग निर्माण होतील, वाहन योग निर्माण होतील. परंतु गुरुदेव हे सर्व देताना फक्त देत नाही तर कधीतरी ते परीक्षा देखील घेतात. तुमच्या मूळ पत्रिकेत जर गुरुदेव प्रबळ असतील तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घ्याल. तुम्हाला योग्य लोकांची साथ प्राप्त होईल, संकटात मार्ग सापडेल. एक बाब लक्षात घ्या, गुरुदेव तुम्हाला काय देतात हे फक्त महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्या गोष्टीला कसं हाताळत आहात ते देखील महत्त्वाचं आहे. आपण अनेक वेळा पाहतो, काही लोकांना अचानक एखादी चांगली संधी मिळते. ही बाब गुरुदेवांमुळे घडून येते. विशेषतः गुरुदेवांची महादशा अंतर्देशाच्या काळात या गोष्टी जास्त घडून येतात. तुम्हाला आठवत असेल, 2025 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी प्रचंड मोठ्या संकटाचं होतं. अचानकपणे आपल्याला 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 हा मधला एक कालखंड असा मिळाला की ज्यात काही चांगल्या गोष्टी घडून आल्या. म्हणजे 2025 मध्ये आपण ज्या प्रकारे अनेक आव्हानांना सामोरं जात होतो, संकटाचा सामना करीत होतो, त्यातून आपल्याला अचानकपणे अनपेक्षितपणे एक सुखद काळ मिळाला. तसाच एक सुखद आणि सुंदर काळ आता सगळ्यांसाठी निर्माण होत आहे. तो काळ म्हणजे 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 होय. कारण या काळात गुरुदेव कर्क या आपल्या उच्च राशीत विराजमान असणार आहे. हा काळ तुमचं भाग्य बदलवणारा असेल. आपण नेहमीच ऐकतो की गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे. म्हणजे नेमकं काय, तर आता गोष्टी पूर्वीपेक्षा अधिक वेगात घडतील. त्यामुळे साहजिकच निर्णय तुम्हाला लवकर घ्यावे लागतील. निर्णय घेण्यात उशीर झाला तर आयुष्यातील संधी निघून जाऊ शकते. म्हणून या काळात योग्य वेळेवर निर्णय घेणं महत्त्वाचं राहील. आयुष्यामध्ये अचानक वळण निर्माण होतील, मात्र घाईने किंवा विचार न करता निर्णय घेतला तर तो चुकण्याची आणि त्यातून समस्या निर्माण होण्याची शक्यता राहील. म्हणून एकीकडे गुरुदेव अत्यंत शुभ होणार आहेत, कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहेत, आणि दुसरीकडे त्यांची अतिचार गती देखील सुरू आहे. अशा 2 परस्पर विरुद्ध गोष्टीतून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. आता या परिवर्तनाचे कुंभ राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया. गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी आयुष्यात शिस्त आणण्याचा, स्वतःची इंटरनल क्षमता विकसित करण्याचा आहे. कारण गुरुदेव तुमच्या 6ष्ठ स्थानात येऊन उच्चीचे होणार आहे. ते तुमच्या राशीसाठी कारक जरी नसले तरी त्यांची स्थिती नेहमीच तुमच्यासाठी महत्त्वाची असते. गुरुदेव तुमचे धनेश आणि लाभेश आहेत. म्हणजे लाभ होणं, पैसा येणं, त्याचा संचय होणं, या सर्व गोष्टी त्यांच्या कारकत्वात येतात. म्हणूनच गुरुदेवांचं राशी परिवर्तन थेट कुंभ राशीवर प्रभाव टाकत असतं. गुरुदेव तुमच्या 6ष्ठ स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर, तुमच्या रुटीन आयुष्यावर आणि अध्यात्मावर देखील पडणार आहे. पत्रिकेतील 6ष्ठ स्थान हे आरोग्य, शिस्त, कर्ज, न्याय, स्पर्धा अशा अनेक गोष्टी दर्शवत असतात. ज्योतिष नियमानुसार गुरुदेव जिथे जातात त्या स्थानाची शुभ फळं देत असतात.
त्यामुळे साहजिकच या सर्व बाबींची शुभ फळं येणाऱ्या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. परिणाम अत्यंत मोठे असतील, मात्र ते तुम्हाला परिश्रमातून प्राप्त करावे लागतील. या काळात तुमच्या डेली रुटीनमध्ये खूप मोठी सुधारणा घडून येईल. अर्थात त्यासाठी तुम्हाला सवय लावून घ्यावी लागेल. तुमच्या कामात सातत्य येईल, आरोग्य समृद्ध होईल. या काळात सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे आतापर्यंत राहूची दृष्टी गुरुवर आणि गुरुची दृष्टी राहूवर होती. त्यामुळे गुरुदेव त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला एका मर्यादेत देऊ शकत होते. कुठेतरी संभ्रम देखील निर्माण होत होता, ज्यामुळे तुमचं आयुष्य विचलित झालेलं होतं. कामावरून तुमचा फोकस कमी होत होता. मात्र आता तो काळ संपत आहे, कारण गुरुदेव राशी परिवर्तन करतील, ज्यामुळे क्लिअरिटी निर्माण होईल. अधिक महत्त्वाची बाब म्हणजे धनस्थानात असलेल्या शनिदेवांवर गुरुदेवांची दृष्टी पडणार आहे. शनिदेव हे तुमचे राशी स्वामी आहे. त्यांच्यावर जेव्हा गुरुदेवांची दृष्टी पडेल, अमृत दृष्टी पडेल, तेव्हा त्याचा थेट प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या धनावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या खर्चावर, तुमच्या प्रवासावर पडेल. महत्त्वाची बाब म्हणजे तो प्रभाव सकारात्मक असेल, ज्यामुळे 7.5चा त्रास कमी होईल. 7.5चा त्रास कमी झाल्याने तुम्ही प्रगती करू शकाल. मनावरचा ताण कमी होईल, तुमच्यात सहनशक्ती वाढेल आणि तुम्ही मोठी प्रगती कराल. गुरुदेवांना एकूण 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांची दृष्टी महत्त्वपूर्ण मानली जाते. ती मोठा प्रभाव करणारी असते. त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. 6ष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची अमृत दृष्टी तुमच्या दशम स्थानावर, व्ययस्थानावर आणि धनस्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थान हे तुमचं कर्मस्थान असतं. तसंच गुरुदेव हे अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान असून अर्थत्रिकोणातीलच दुसऱ्या स्थानावर दृष्टी टाकणार आहे, ज्यामुळे करिअर, व्यवसाय, अर्थप्राप्ती, अर्थाची बचत होणं अशा अनेक गोष्टीवर त्यांचा थेट प्रभाव घडून येईल. कोणता व्यवसाय करावा, कोणती नोकरी करावी, कुठे ॲप्लिकेशन करावं, कोणतं डोमेन घ्यावं, असे सर्व विचार मागील काळात तुमच्या मनामध्ये सातत्याने येत होते. त्या विचारांना आता स्पष्टता येईल. तुम्हाला मार्ग दिसू लागेल. योग्य दिशेने तुम्ही कार्य करायला लागाल. गुरुदेवांची व्ययस्थानावर देखील शुभदृष्टी पडणार असल्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल. अयोग्य खर्च कमी होईल, मात्र योग्य खर्च तुम्ही करणार आहात. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा कुंभ राशीचा स्थायी भाव आहे. गुरुदेवांची शुभदृष्टी धनस्थानावर पडणार असल्यामुळे या काळात धनसंचय वाढेल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. तसंच तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला संधी प्राप्त होतील. या काळात तुमची वाणी समृद्ध होणार आहे. या संधीमुळे तुमच्या करिअरमध्ये सुधारणा घडून येईल. हार्डवर्कला रिझल्ट मिळतील आणि तुमचं कार्य हे स्मार्टवर्कच्या दिशेने पुढे जाईल. हे सर्व परिणाम तुम्हाला गुरुपरिवर्तनाच्या या 120 दिवसांमध्ये मिळणार आहे. जी सवय लागायला काही वर्ष लागतात, ती सवय काही महिन्यांमध्ये लागणार आहे. आयुष्याचं नियोजन तुम्ही भक्कम पद्धतीने कराल. गुरुदेव तुम्हाला शिस्त शिकवतील, फोकस राहायला शिकवतील, आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करतील. योग, प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. शरीरासह मनाच्या उत्तम आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. वास्तवाचा विचार करणारी दिशा गुरुदेव देतील. तुम्ही फक्त स्वप्न बघणार नाही, त्यावर काम करणार आहात. कुंभ जातकांनी या काळात आळस टाळावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. डेली रुटीन ब्रेक करू नका. त्यात सातत्य ठेवा. ते तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. तसंच 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेव तुमच्या सप्तम स्थानात जातील. या काळात तुम्हाला ज्या चांगल्या सवयी लागलेल्या असतील, त्या सवयींचा लाभ अधिक वेगाने प्राप्त होईल. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, हा काळ तुम्हाला बदलणार आहे. पाहण्यापासून कृतीपर्यंत नेणार आहे. म्हणजे तुमची स्वप्न, तुमची झोप उडवणार आहे. कारण यश कधीही अचानक मिळत नाही, ते सवयींमधून तयार होतं. तुमची रास कुंभ असेल तर कमेंट करा जय गुरुदेव. अशाच सखोल ज्योतिष जाण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे सहज करता येतील असे उपाय आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळं देणार आहे. मग या काळात आपण काय करावं? कोणत्या मंत्राचा जप करावा? यथाशक्ती कोणतं दान द्यायला हवं? कोणता छोटासा उपाय करावा?
जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं प्राप्त होऊ शकतील. तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम ब्रूम बृहस्पते नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी फक्त गुरुवारी तरी जप नक्की करा. त्यानंतर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूची पूजा करा. केळीच्या झाडाला पाणी द्या. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर परिणाम प्रभावी होतो. पूजा करत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी चना डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करा. यानंतर एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत, त्यांना त्यांची शुभ फळं देखील प्राप्त होत आहेत. तो उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. हे गुरुचं ब्रेसलेट मानलं जातं. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून देखील याचा उपयोग होतो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही त्याला परिधान करू शकतो. मात्र परिधान करण्याचा देखील अत्यंत सोपा आणि शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 या वेळेत ब्रेसलेटला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. त्यानंतर आपण दिलेल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर ते उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर त्याला धारण करायचं आहे. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट अतिशय खास आहे. त्याची चमक, त्याची ऊर्जा रिफ्लेक्ट करण्याची क्षमता जास्त आहे. या ब्रेसलेटमुळे हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. अडकलेले पैसे असतील तर येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरील ताण कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. तसंच त्याला धारण करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो. हे उपाय नक्की करा. गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता थांबूया. पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.